आप की अदालत मध्ये फॉर्मर मिनिस्टर शशी थरूर यांच्यावर आरोप आहे की हे राजकारणात अयोग्य आहेत. शशी, तुम्ही टॉपर आहात, स्कॉलर आहात, UN मध्ये काम केलेलं आहे, डिप्लोमसी तुम्ही ओळखता, जरा जास्तच शिकलेले आहात. एवढ्या शिकलेल्या लोकांची गरज आहे राजकारणामध्ये? माझ्या मते आजकाल राजकारणामध्ये असे लोक देखील आकर्षित होत आहेत त्यांचं बॅकग्राऊंड वेगळं आहे. माझं तर राजकारणी कुटुंब नव्हतं, ना माझ्या कुटुंबातील व्यक्ती कोणताही व्यक्ती राजकारणामध्ये नव्हता, ना माझ्या मुलांना देखील राजकारणात यायचं होतं. मीच एक व्यक्ती आहे ती ज्याला ही संधी मिळाली आणि मी विचार केला की माझं आयुष्य मी माझ्या पद्धतीने मला नेहमीच एक बदल घडवून आणायचा होता. तर माझ्या येण्याने कदाचित काही फरक पडू तुमचं शकेल स्टेटमेंट म्हणून. वाचलं मी, त्यात लिहिलं होतं पॉलिटिक्स येण्याचा काहीच फायदा झाला नाही, उलटा खर्च जास्त होतो. होय, तर बरोबर आहे. कारण तुम्ही हे देखील समजलं पाहिजे की अजूनही काही असे लोक आहेत आपल्या राजकारणात जे राजकारण करून पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात, जे आपल्या ओळखीचा वापर करून कोणाकडून पैसे घेतात वगैरे. ह्या प्रकारच्या राजकारणात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. मी माझ्या पैशाने छोटासा एक कौटुंबिक फाउंडेशन बनवलाय तिरुवनंतपुरममध्ये. जेव्हा लोक माझ्याकडे येतात आपल्या समस्या घेऊन, त्याबद्दल कोणतंही ऑफिशियल उत्तर आन्सर नाहीये. उदाहरण द्यायचं तर समजा की कोणी येतं की सरकारी हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचं ऑपरेशन करायचं आहे, तर मी त्यांना प्रधानमंत्री रिलीफ फंडमध्ये पाठवू शकतो. मुख्यमंत्र्यांचा पण रिलीफ फंड असतो. पण जेव्हा कोणी येतं की माझं ऑपरेशन झालंय पण औषधांसाठी पैसे नाहीयेत, तुम्ही द्या, मग मलाच माझ्या खिशातून द्यावे लागतात. तर ह्यासाठी मी फाउंडेशन बनवून मी त्यातून देत असतो. कारण तुम्ही हे देखील जाणलं पाहिजे की पण तुमच्या पार्टीचे जे लीडर आहेत, राहुल गांधी आहेत, सोनिया गांधी आहेत, ते पण तुमच्यावर नाराज आहेत की तुम्ही त्यांची मर्जी नसताना तुम्ही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढलात. बघा, मी त्यांच्या मर्जीच्या विरोधात लढलो नाही. मी लढलो कारण मला काहीतरी बदल घडवून आणायचा होता. तुम्ही त्यांच्या मर्जीचे कॅन्डिडेट नव्हतात. नाही, बरोबर आहे. मी जेव्हा निवडणूक लढायचा विचार करत होतो, मी सोनियाजींना जाऊन भेटलो, मी प्रियंकांना पण जाऊन भेटलो आणि भारत जोडो यात्रेमध्ये मी राहुल गांधी यांना पण जाऊन भेटलो. आणि या तिघांना मी विचारलं की मी तुमच्या विरोधात नाहीये, पण मला पार्टीमध्ये काहीतरी बदल घडवून आणायचे आणि मी हा विचार करतोय की जर तुम्ही एक लोकशाही निवडणुकीसाठी ऑथराईज कराल तर मला यात भाग घ्यायला आवडेल. तुमचे काय विचार आहेत? मी खरं तर मला माहित होतं की ते लोक म्हणतील नका लढू, कारण आम्हाला आमच्या पक्षात एकता हवी आहे की तुम्ही असं काहीतरी नवीन आणू नका, तुम्ही वेगळं व्हा. पण असं काहीच नाही झालं. पण तिघांनी मला प्रोत्साहन दिलं आणि म्हणाले की तुम्ही जा, इट्स गुड फॉर द पार्टी, निवडणूक होऊ द्या, तुम्ही जे काही कॉन्टेस्ट कराल त्यासाठी आम्ही परवानगी देऊ. तर मी या स्पिरिटमध्ये आतमध्ये उतरलो. मग मला समजलं की ऑफिशियल कॅन्डिडेट आधीच यात आहे. त्यानंतरच हे स्पष्ट होतं की विषय थोडा वेगळा वाटेल, पण तरीही मी विचार केला की एकदा जर आपण एक पाऊल उचललंय तर ते पूर्णत्वाला नेलं पाहिजे. काही लोक शेवटपर्यंत लढलो म्हणतात पाहिजे. तुम्हाला अशा करता लढायला दिलं कारण लेजिटिमसी मिळेल निवडणूक लढताना. तुम्ही लढलात बघा, आणि माझ्या हारलात. मते तरी कायदेशीरपणा झाला, कारण शेवटी सोनियाजी मला म्हणाल्या की व्हॉट यू हॅव डन ब्रिंग स्ट्रेंथ इन द पार्टी. मी खुश आहे हे सगळं झाल्यामुळे, कारण आता पार्टीला मजबूत करायचंय. खडगे साहेब जिंकलेत, मी त्यांचा पूर्ण सन्मान करतो आणि जे काही ते ठरवतील तेच होईल आता पार्टीमध्ये. खरगे साहेब हे नाही सांगत की मी जे बोलीन तेच होणार, ते म्हणतात की जे हायकमांड बोलणार तेच होणार. बघा आता. हा हायकमांड शब्द आमच्या पार्टीमध्ये काही वर्षांपूर्वीच आलाय, तेच वापर करतात. पण कुठून आला होता हा शब्द? इतिहास शिकताना मी पहिल्यांदा हा ऐकला होता वर्ल्ड वॉर 2 मध्ये. ते जे दुसरं युद्ध होतं, महायुद्ध, तर त्यात जर्मन आर्मीमध्ये एक हाय कमांड असायचा. तर माहीत नाही तिथून ऐकून कोणीतरी आमच्या काँग्रेसमध्ये हा शब्द टाकला आणि आम्ही लोक त्याचा वापर करू लागलो. पण हेच आहेत हाय कमांड. हाय कमांडने ज्याला विषारी साप बोलले, ज्याला नालायक बोलले, ज्याला मृत्यूचा तांडव घालणारा बोलले, त्याच्यासोबत तुम्ही कसं नातं ठेवतात, तर त्याचा एक असाच फोटो दाखवतो तुम्हाला. प्रधानमंत्री माझ्या मतदारसंघात आले होते. हो, तिरुवनंतपुरम. हा फोटो तेव्हा घेतला होता जेव्हा कर्नाटकामध्ये निवडणूक लढवली जात होती, तेव्हा तुमच्या पार्टीने प्रधानमंत्र्यांवर भरपूर आरोप केले होते. अहो, मी स्वतः कर्नाटकात जाऊन प्रचार केला होता. बंगळूरमध्ये 3 दिवस प्रचार करून आलो होतो मी. पण हे असं आहे की प्रधानमंत्री जेव्हा आपल्या मतदारसंघात येतात तेव्हा त्या ठिकाणाचा खासदार म्हणून माझं कर्तव्य आणि जबाबदारी आहे की प्रधानमंत्रीचं स्वागत केलं पाहिजे. हे तर सामान्य आहे. आणि मी आणखीन एक गोष्ट सांगेन. तसं मी तुम्हाला सांगितलं की मी वैयक्तिकरित्या कोणाला दोष दिलेला नाही, ना मोदी साहेबांना नाही तर कोणाला.
पण आपल्या लोकशाहीतही आहे की एका जागेसाठी आपण प्रत्येकाचा आदर केला पाहिजे. कारण जेव्हा जनतेने जर एखाद्याला पंतप्रधान पदावर निवडून दिलंय, तर जोपर्यंत तो पंतप्रधानपदी जोपर्यंत विराजमान आहे तोपर्यंत त्याचा आदर केला गेला पाहिजे. आणि जेव्हा मी म्हणतो की इथे राजकीय शत्रुत्व असू शकतं ॲज अ ॲडव्हर्सरी, पण जेव्हा परदेशात जातात तेव्हा ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. मी त्यांच्याविरुद्ध नाही बोलत. पण जे तुमच्या पार्टीचे लोक आहेत, आता गुलाम नबी आझाद आले होते आपकी अदालतमध्ये, तर त्यांनी सांगितलं की जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते तर कोणी सुद्धा मोदीजींची तारीफ केली, मोदीजींचं कौतुक केलं तर त्याला मोदीचा हस्तक बोलायचे. हो, पण हा योग्य विचार नाही. हे सर्व माझ्या विरोधात होते. किती वर्षापासून लोक सांगतात की मी भाजपमध्ये जाणार आहे, पण मी तर माझे मित्र त्यांना म्हणतात की ते लिहितात ते वाचा. त्यांची खरी विचारसरणी तर तुम्हाला त्यांच्या लेखात पाहायला मिळेल. आपण असं नका समजू की ज्यांच्या मनात अशी स्पष्ट तत्वे आहेत, मूल्य आहेत, तो असा अचानक बदलून त्यांच्या विरोधात जाऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही की आपण आपापसात चांगले संबंध नाही ठेवू शकणार. आपण माझ्या मते एकेकाळी वाजपेयी साहेब जसे नेहरू साहेबांबद्दल म्हणायचे, तर त्या प्रकारचे विचार आजकाल आपल्या देशात होत नाही, बघायला पण नाही वाजपेयी साहेबांचं पण तेच म्हणणं होतं की तुम्ही चांगले माणूस आहात पण चुकीच्या पार्टीमध्ये आहात. मिळत. मी हे देखील ऐकतो कधी कधी माझ्याबद्दल. तसं तुमच्याबद्दल पण लोक तेच म्हणत असतात की खूप चांगला माणूस आहे, खूप शिकलेला आहे, पण चुकीच्या पार्टीमध्ये आहे. बघा, मी माझ्या विचारसरणीनुसार समजुतीनुसार पक्ष निवडलाय. मी खरं सांगायचं तर आधी तुम्ही माझी पुस्तकं बघा जरा. मी सर्वांवर टीका केली, अगदी काँग्रेसवरही. पण मनमोहन सिंग साहेब आणि नरसिंह राव यांनी काँग्रेसमध्ये जे बदल घडवून आणले, उदारीकरण, काँग्रेस अत्यंत स्थिर अर्थव्यवस्था चालवत असल्याचा माझा आरोप होता. तो आरोप उदारीकरणाबरोबर कमी झाला. आणि मग भाजपाने जेव्हा आपल्या देशाला हिंदुत्वाच्या नावावर विभाजन करायला सुरुवात केली, मला असं वाटलं की देशाच्या एकात्मतेसाठी काँग्रेसचं जे राजकारण आहे तेच योग्य आहे. सर्वांना लोकत्र एकत्र आणून, तुम्ही हिंदू आहात, तुम्ही मुसलमान आहात, तुम्ही मल्याळम बोलताय, तुम्ही हिंदी बोलताय, याचा अजिबात फरक पडत नाहीये. आपण भारतीय आहोत तर आम्ही तुमच्याकडे त्याच दृष्टीने बघू. मला हा राजकारणाचा प्रकार आवडला, त्यामुळे मी काँग्रेसमध्ये आलो. शशी, हिमंता बिस्वा शर्मा 22 वर्ष काँग्रेसमध्ये राहिले, ते आपकी अदालतमध्ये आले होते. त्यांनी सांगितलं की काँग्रेसमध्ये कोणत्याही व्यक्तीचा इतका अपमान होतो. आता राहुल गांधींना जर भेटायला गेले तर ज्या प्लेटमध्ये त्यांचा कुत्रा जेवत होता त्याच प्लेटमधून त्यांना खायला सांगितलं. तर त्यांनी सांगितलं की कोणता सेल्फ रिस्पेक्ट असलेला माणूस कसा या राहू शकतो. प्रकारची वागणूक माझ्यासोबत तर कधी झाली नाही, तर मी काय सांगू. मी ह्या कुत्र्याला तर पाहिलेलं नाहीये. मी राहुल गांधी यांना तर खूप वेळा पाहिलंय. मी असं म्हणेन की बघा, प्रत्येक तुम्ही व्यक्तीचं कधीच त्या आपलं- कुत्र्याला त्यांच्या घरी बघितलं नाही. नाही. तर बघा, मी तर हे कदाचित माझं दुर्दैव असेल. मी फक्त कामासाठीच तिथे जातो, कामाबद्दलच बोलणं होतं माझं, त्यामुळे ही संधी मला नाही मिळाली. आणि बघा, राहुलजी सोबत बोलताना मला खूप सोपं वाटतं. त्यांच्याशी मला त्यांच्याशी संपर्क करण्यात मला कोणतीही अडचण आली नाही. पण मी हे देखील म्हणेन की प्रत्येक व्यक्तीचा आपला हक्क आहे. तुम्ही बघा, राहुल गांधींचे किती जिवलग मित्र होते, ज्योतिरादित्य सिंधिया किंवा जितेंद्र प्रसाद किंवा RPN सिंग. ते लोक आता कुठे आहेत? भाजपमध्ये. तर मी काय म्हणू शकतो, हे जे मैत्रीबद्दल तुम्ही जे काही विचार कराल, शेवटी प्रत्येक राजनेता आपल्या आवडीनुसार सगळं ते म्हणजे पाहत काय असतो. तुम्हाला काय वाटतं की एवढे लोक, म्हणजे गुलाम नबी आझाद, हेमंता बिस्वा शर्मा, सिंधिया, एवढी सगळी नावं घेतली, का सगळे काँग्रेस पार्टीला असे सोडून जात असतील बरं? आजकाल राजकारणात असंच घडतं. तुम्हाला तर माहिती आहे की कर्नाटकातील मोठा नेता, भाजपाचा एक मुख्यमंत्री, एक उपमुख्यमंत्री भाजपचा, त्यांना सोडून काँग्रेसमध्ये आला. तर हे असंच घडतं. ही चांगली गोष्ट असं मी नाही म्हणणार. मी तर म्हणेन की जर तुम्ही राजकारणात असाल तर तुमचा काही विचार असला पाहिजे, काहीतरी खात्री असावी, काहीतरी विश्वास असावा, कोणत्या तरी तत्वाला बाळगून राजकारण केलं पाहिजे. आता मी हेही ऐकलंय की तुम्ही पूर्ण केरळचा दौरा करणार आहात. जेव्हा मला राजकारणात येण्याची इच्छा होती त्यावेळी तुमचं मूळ ठिकाण कोणतं असा प्रश्न लोकांना पडतो. तर आता मी केरळचा आहे, माझे आईवडील केरळचे आहेत, त्यांचा जन्म पण केरळचा, त्यामुळे मला तिथून निवडणूक लढवावी लागली. तर अशी ज्या राज्यात मी कधी जगलो नव्हतो, मी माझ्या लहानपणी फक्त सुट्टीसाठी दरवर्षी 1 महिन्यासाठी जायचो, ती माझी कर्मभूमी झाली कायमची.
आणि साहजिकच जे लोकसभेत घडतंच, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला एका ठिकाणाहून तुम्हाला जिंकावं लागतं. तर तीच एक जागा जी केरळची राजधानी आहे, तिरुवनंतपुरम, तिथे तर माझी सगळी पाळंमुळं तुम्ही तिकडेच आहेत. परत चौथ्यांदा लढाल का निवडणूक ते तिथे? तर अजून ठरवायचंय. पण यावेळी मला सांगायचं की मी तिरुवनंतपुरममध्ये आहे, पण मला दुसऱ्या ठिकाणांवरून पण खूप आमंत्रण येत होते. पण वेळ नाही मिळायचं जाण्यासाठी तिथे. तर मग अध्यक्ष निवडणुकीनंतर मला थोडासा वेळ मिळाला. मी जाऊन काही आमंत्रणांना स्वीकार करून आणखी ठिकाणी जाऊन बोललो आणि मला लोक सांगायला लागले की बघा, जर तुम्हाला दिल्लीमध्ये एक चांगला रोल नाहीये, चांगली भूमिका नाहीये, तुम्ही केरळला या, कारण तुमची गरज आहे इथे. तेव्हा मी विचार करू लागलो की जर अशी मागणी असेल तर मी याचा विचार का करू नये, आणि त्याचा विचार करत होतो. पण मला माहिती आहे की विरोध देखील आहे. माझ्या पक्षात असे काही लोक आहेत ज्यांना नाही आवडणार हे सगळं, आणि मला माझ्या भविष्याच्या बाबतीत विचार करावा लागतोय. माझी संपूर्ण कारकीर्द 29 वर्ष संयुक्त राष्ट्रात घालवल्यानंतर मी नुकतेच 15 वर्षासाठी इथे आलोय. मी अजून किती काम करत राहू? मी काही असा राजकारणी नाहीये जो आम्ही आमच्या अंत्यसंस्कारापर्यंत राजकारण करत राहीन. शेवटी आपल्या सर्वांना तेच हवंय की जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही लोकांच्या आयुष्यात जो काही फरक आणता तुम्ही, तो फरक करण्यासाठी आपण आता यशस्वी होऊ शकत नाही. मला वेगळ्या शैलीत क्रिकेट बघायला आवडेल, पुस्तक वाचायला आवडेल, माझ्या नातू आणि नातींबरोबर खेळायला आवडेल. त्यावेळेची वेळ कधी येईल हे मला ठरवायचंय, आणि कदाचित मी 24 मध्येच हे ठरवेन, किंवा मी 5-6 वर्षानंतर मी हे ठरवेन. पण या सगळ्यांचा विचार करून काही मला लोक विरोध म्हणतात करायचा की आहे. शशी थरूर आता केरळच्या चीफ मिनिस्टर पोस्टसाठी दावेदार बनायला बघतायत. पहा, काही लोक मला याबद्दल बोलत आहेत, आणि मी पण नॅचरली सर्व पर्यायांचं परीक्षण करीन. तिरुवनंतपुरमच्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय आणि मला त्यांचा अजिबात विश्वासघात करायचा नाहीये. मी पुन्हा उमेदवार झालो तर मी त्यांच्याच सेवेत असायला हवं. पण जर दुसरी संभावना असेल, जसं की माझ्याच राज्यात जर मला संधी मिळाली की पक्षाचं नेतृत्व करून काही बदल करायचा आहे, तर हा कदाचित देखील एक चांगला निष्कर्ष असू शकतो माझ्या राजकीय प्रवासात. पण हे सर्व ठरवण्यासाठी मला अजून थोडा वेळ हवाय. मी सर्व काही पाहतोय. साहजिकच माझ्या पक्षाचे मतही ऐकावे लागतील, तुम्हाला इतर लोकांचे मतही ऐकावे लागेल, आणि सर्व ऐकून घेतल्यानंतर मी निर्णय घेईन. पण आता मी जेव्हा अजून तुम्ही काही ठरवलेलं ठरवाल तेव्हा नाहीये. मी तुम्हाला परत एकदा आपकी अदालतमध्ये बोलवीन. का नाही?